शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन आता 2 वर्ष झाली. त्यांची उणीव महाराष्ट्राला नेहमीच जाणवत राहिली. विशेषतः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तर त्यांची अनुपस्थिती खूपच जाणवली. त्यांच्याशिवाय शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी हा जेवढा शिवसैनिकांसाठी चिंतेचा विषय होता, तेवढाच आम मराठी माणसाच्या काळजीचा मुद्दा आहे. कारण साहेबांच्या आठवणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. बाळासाहेब या पंचाक्षरी मंत्राने सुमारे 4 दशकाहून अधिक काळ मराठी जनमानसाला भारून आणि भारावून टाकलं होतं. अनेक देशी परदेशी संपादक, लेखक आणि राजकीय विचारवंतांना कोड्यात टाकणाऱ्या बाळासाहेब नामक फिनॉमिनाने मराठमोळ्या मनावर विलक्षण गारुड केलं होतं. वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस. तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस. पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. आणि ते मी करतोय आज. ही तुमच्या शिवसेनेची ताकद आहे. ही माझी एकट्याची नव्हे. मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे, म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. ही माझी भावना आहे. ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे. जनतेला फसवणार असो तर या जनतेने हा भगवानच्या महानगरपालिकेवरती फडकवला नसता ना, त्यावेळेला मंत्रालयावरती सुद्धा फडकवला नसता. एवढी दूधखोडी समजू नका त्यांना. ती काही बावळट माणसं जमलेली नाहीत माझ्याकडे, जमलेली समोर. मी तयार केलंय. त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे. बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडलात. शिवसेना नसते तर ह्या मुंबईमध्ये मागमुसही लागला नसता. मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता. आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा कोणी हलवू शकत नाही. खुद्द ज्यावेळेला मी पंतप्रधानांना भेटलो, पंतप्रधानांचं एक वाक्य तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे. थोडा भाव खातो म्हणा मी, पण त्यांनी मला सांगितलं की वेल मिस्टर ठाकरे, युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द कंट्री. हे वाक्य त्यांनी मला मनोहर जोशींच्या समोर, म्हणजे साक्षीदार लागलेच तर मनोहर जोशी, उद्धव आणि अलेक्झांडर राज्यपाल यांच्या समोर सांगितलं. म्हणजे तुमचा आवाज महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तो देशभर त्याचे तरंग उठणारा आवाज येतो. ही तुमची शिवसेना आहे. सागर वट्याने विचारलं, म्हटलं वाय यू वेअर दिस सॅफ्रन कलर, हे तुम्ही भगवा का घालता? इट्स अ कलर ऑफ रिनन्सिएशन. इट्स अ कलर ऑफ रिनन्सिएशन, म्हणजे त्यागाचा रंग आहे. म्हटलं वाय द कलर ऑफ रिनन्सिएशन शुड बी ब्ल्यू ब्लॅक, वाय नॉट ब्ल्यू ब्लॅक रेड येलो ब्लॅक? खांदे उडवतात असे. आपण सुद्धा इंग्रजीतले सुद्धा खांदे उडवतात सगळे. बरं, पण एखाद्याने प्रश्न विचारला, इंग्लिश संपलं, सगळा अर्थ आला त्याला. खांदा देऊ नका, पण उडवायला काय हरकत नाही. बरं, उडवा नुसते. पुष्कळ वेळा मी पाहिले त्याला. ते झालं वेळ इस्ते म्हटलं नो. मी माझं एक संशोधन असं केलं की आम्ही सूर्याचे भक्त आहोत. सूर्योदय ज्यावेळेला होतो त्यावेळेला आकाशामध्ये तो भगवा रंग फेकला जातो, आणि ज्यावेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला रंगावर आकाश रंग भगव्या रंगाने नुसतं बुंद छान झालेलं असतं, झुंजू मुंजू आणखीन असतं. आमचे सगळे जे काही धार्मिक विधी आहेत, मग बाकी अगदी अंतीय ह्याच्यापर्यंत, ते सगळे अग्नीच्या साक्षीने होतात. त्या अग्नीचा रंग भगवा असतो, म्हणून आमच्या हिंदू धर्मामध्ये भगवा रंग आलेला आहे. हा एक संताप आहे. काय सहन करतात? त्याविषयी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, जोडणार की शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजावावं.
जाम काय अगदी काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण ह्या भडव्याना अशीच शिक्षा झाली पाहिजे. करणार करणार की नाही, निवडून आल्याना धडा शिकवणार की नाही, जर आरामखोरी केली तर. समजलं ना? हे करायला पाहिजे. मी लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैशा करता. हॉटेल लाईन केवढी सुधारते, केवढी हॉटेल लाईन. एका तरी मराठी माणसाचं अजून तरी पंचतारिका हॉटेल आहे का हो? तुमचं 4 स्टार आहे, 4 स्टार, पण धाडस केले येते बरं. आपलं आहे का? आणि रावबहादूर ओबेरांचं बघितलं, अरे बाप रे बाप, 37 हॉटेल का 38 हॉटेल जगाच्या पाठीवर. हिंदुस्तान आणि जग. इथे एक हॉटेल काढल्यानंतर चमचे मोजावे लागतात आम्हाला. हॉटेल बंद चढायला काय रे, ते काटे राहे किती आहेत साहेब? काटे 12 आहेत, पण बाकीचे 2 चमचे कमी आहेत. ती जायला साले चोरणार आहे सर. मग ते बायकोच्या वाढदिवसाला 2 चमचे काढून जगणार. तुला काय आणले? मारलेले चमचे बायकोला. म्हणजे तुमच्याबद्दल नाही बोलतो मला. बरं, हे आपलं सहज डोक्यात आलं ते बोलून दाखवलं तुमच्या समोर. काय चोऱ्या काय चोऱ्या काय काय काय. अरे हे ओबऱ्यांचं बघितल्यानंतर हे माणसं कशी. पण त्यांनी काय सांगितलं, काही जरी असलं तरी 10% कट आम्ही धरून चालतो. 10% कट हे होणारच, पण ते सहन करण्याची ताकद तुमची असली पाहिजे. मुळात माणसं चांगली मिळाली पाहिजे, तशी चांगली माणसं मिळवा. तुम्ही नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणाऱ्याची भूमिका तुमची असली पाहिजे. आम्ही नोकऱ्या देऊ घेऊ काय, कसले स्टुलावरची. नोकऱ्या देण्याची ताकद ही महत्वाकांक्षा बाळगा. किती घाण आम्ही सोसायची आणि पोसायची. आज जो प्रचार केला जाते फुकट घर अशक्य. अरे शक्य कसं होईल ते बोल ना. अशक्य सगळं आहे. 10-15 वर्षांनी पोरं होतात. झाल्यानंतर लोक जातात बारशाला वगैरे, मग त्याला विचारतात, खेरे 10 बरस के बाद आपको यह लड़का हुआ? हाँ लड़का हुआ. ये कैसी बात है, कैसा हुआ? ऊपर वाले की मर्जी. मग तो विचारतो ऊपर कोण राहते? प्रयत्न आहे. यश आज नाही, उद्या, उद्या नाही, परवा कधीतरी मिळणार. पण टीका मुंबई साफ होणे अशक्य. कचऱ्याचे ढीग कोण करतं? तुम्हीच करता. मग कशाला प्रश्न विचारता? तुम्ही करू नका. आणि म्हणून आम्ही दंड सुरू केलाय. दंड, त्याच्यावरती सुद्धा टीका. दंड करतायत, मग काय करायचं? जेवण घालायचं, या तुमचा ढीग मोठा या, हे करायचं. सिंगापूरची तुम्ही करता आहात, वर्णन करतात. अरे काय सिंगापूर आहे, अरे काय मलेशिया आहे, अरे काय मॉरिशस आहे, काय हाँगकाँग आहे. मग तुम्ही का पिंगपॉंग खेळत बसलात? आमची मुंबई सुद्धा सुरत है, लेकिन मुंबई खूबसूरत है. करून दाखवू शकतो आपण. एकच तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या समोर आता एवढा जो जमाव आहे हा सगळ्या तरुणांचा जमाव आहे असं वाटतं ना तुम्हाला? बरं वाटतं जरा. त्यामुळे तुम्हाला एक तरुण झाल्यासारखं वाटत असेल. मी आहेच. तर या तरुणांना तुम्ही आता काय संदेश देणार आहात, काय सांगणार आहात त्यांना? व्हॉट दे शुड बी. जे माझ्या वडिलांनी मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय, कारण ते मी आयुष्यात पाळतो. की तुम्ही उद्या वयाने म्हातारे व्हाल, आणि वयाने म्हातार होत असताना काहीच करू शकत नाही. पण मात्र वयाने म्हातारे जरी झालात तरी विचाराने म्हातारे कदापि होऊ नका. कुशाग्र बुद्धीला लाभलेली व्यंगचित्रकाराची नेमकं वर्म शोधणारी तीक्ष्ण नजर हे बाळासाहेबांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं बलस्थान होतं. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना आपुलकी आणि प्रेमाने आपलेसे करणारे बाळासाहेब हे प्रत्येक मैफिलीचा केंद्रबिंदू असत. अफाट वाचन, उत्तम सेन्स ऑफ ह्युमर, हजरजबाबीपणा आणि ऐकत राहावंसं वाटावं इतकं इंग्लिशवरचं प्रभुत्व
यामुळे असेल कदाचित. सिने अभिनेते दिलीप कुमार असोत, सुनील दत्त असोत, राजेश खन्ना, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा ते अमिताभ बच्चन पर्यंत अशा साऱ्या सुपरस्टार्स पासून गान कोकिळा लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यापर्यंत, महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर, अजित वाडेकर ते वंडर बॉय सचिन तेंडुलकर पर्यंत अनेक नामवंत उद्योजक, विचारवंत, पत्रकार यांच्या मांदियाळीत बाळासाहेबांची प्रतिमा आणि प्रतिभा खुलून जायची. माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता वय वाढतंय आणि शरीर थकतंय अशी माझी अवस्था आहे. माझ्या हातात असते काठी पाहून तुम्ही आणखीन आश्चर्यचकित झाला असाल. माझ्यासारख्या माणसाच्या हातात काठी पाहिजेच. लाकडं हाकलून कशी द्यायची? काय काय लोक पूर्वी जे बोललो त्या बोलण्याचीच उत्तरे देत आहेत त्यांचा अजेंडा म्हणून. बरं, परंतु त्याला माहित नाही, अरे तू गोदडीवरती मुतत होतास त्यावेळी शिवसेनेला जन्म दिला, हे विसरू नकोस. हे सगळे मंत्री बोलतात ते एका आपलं दुसरं, त्यात आमचा नार्या गेलाय. तर काढण्याची कारस्थान ही पाहिली आहे म्हणून त्याला शिवसेनेतनं उकडून टाकला, फेकून दिला. तुम्ही असं समजू नका की तुम्ही आहात म्हणून शिवसेना आहे म्हणून. हे जोपर्यंत सगळे आहे तोपर्यंत शिवसेना राहणारच, तोपर्यंत शिवसेना राहणारच. आता हे राजबिंडे आले तुमचे, राहुल गांधी, अमुक गांधी, तमुक गांधी. महात्मा गांधींच्या त्या आडनावाचा आणि ह्या गांधी घराण्याचा संबंध काही नाही, बिलकुल नाही. कारण इंदिरा गांधीने ज्या माणसाशी लग्न केलं ते फिरोज गांधी, ते पूर्वीचे दारूवाला, फिरोज दारूवाला. पण जवाहरलाल नेहरूंना ते दारूवाला काही आवडेना. म्हणजे तुम्ही मला बाकी मला तसं लग्न पसंत नपसंत प्रश्न नाही आहे, माझ्या मुलीचा हट्ट आहे, पण तुम्ही ते कृपा करून माझ्या घराण्याशी काही नातं जमणार असेल तर दारूवाला नाव बदला. मग त्यांनी गांधी नाव घेतलं, ते गांधी घराणं दारूवाल्याचं. काय आता करायचंय दुर्दैवाला? काय ह्या माणसाने हाडं केली हो, सगळे आपल्या जीवाची हाडं. आणि आज आपला देश हा दिसतोय तरी एक सुद्धा मायेचा पूत कोणी उभा राहत नाहीये. आम्ही विचार द्यायचे दाव पेटवायचं तरी किती? दर वेळेला विसते, परत पेटवा, दर वेळेला विसते. एवढा धंदा आमचा पेटवण्याचा. एका पीटीआयच्या बाईने मला प्रश्न विचारला, बट व्हेन दिस इज गोइंग टू बी राष्ट्र, हिंदू राष्ट्र. म्हटलं काय? व्हेन इट इज गोइंग टू बी? इट इज. म्हटलं इट इज. हे हिंदू राष्ट्रच आहे. कोणाची परवानगी पाहिजे? मुशरफची, बुशची? हे हिंदू राष्ट्र आहे. कोणाची परवानगी आम्हाला लागत नाही. कशा करता परवानगी? पोर आमचं आहे, बारसा आज आहे, नाव आम्ही ठेवणार, तुम्ही ठेवायचं नाही. तर नसता आरोप आमच्यावरती यायचा. पण हल्ली काय करतोय मी, ज्या ज्या वेळेला बोलतोय त्याचा दुसरा अर्थ काढून बरोबर नटवला सजवला जातो. आचार्य आत्रे यांच्यावरील लेखात एक समर्पक वाक्य वाचलं होतं. वाघ पहावा वनात आणि वक्ता पहावा जनात. हे वाक्य बाळासाहेबांना शब्दशः लागू पडतं. सभा कोणत्याही विषयासंदर्भात असो, बाळासाहेब बोलायला लागले की ती सभा, मग त्यात 50,000 लोक असो वा 1 लाख,
ती सारी जनता त्यांच्याशी समरस होत जाताना अवघ्या महाराष्ट्राने अनेकदा पाहिली. समूहाचं मानसशास्त्र, मॉब सायकोलॉजी जाणणाऱ्या अनेक अभ्यासकांनी समूहाच्या वर्तनाबद्दल अनेक निरीक्षणं नोंदवलेली आहेत. विख्यात रोमन तत्वज्ञ सेनेका याने एका ठिकाणी सांगितलं आहे की तुमच्या समोर असलेल्या समूहासोबत तुम्ही स्वतःला जोडून घेणं अत्यंत धोकादायक असतं. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या स्टाईलने प्रत्येक सभेला आपल्या प्रत्येक श्रोत्यांबरोबर स्वतःचं एक वेगळं नातं निर्माण केलं होतं. त्या आपुलकीच्या प्रेमाच्या नात्याने पुढे निष्ठेचा न तुटणारा मजबूत बंध तयार झाला. जवाहरलाल नेहरूंनी घाण करून ठेवलेली सगळी वाट लावली आहे देशाची. ज्ञानवती प्रेम आणि घातलं त्या अब्दुल्लाच्या ह्याच्यामध्ये किती किती घाण म्हणून. काश्मीर अजून धगधगते, अजून चर्चा. हा हिंदुस्थानचा भाग आहे का नाही, तू तुझ्या बापाचा आहे की नाही हे पहिल्यांदा ठरव, मग आमच्या भागाचा विचार करायला ये. चर्चा कसली करताय? गोळ्या घाला. अफजल गुरु बोलला असेल उद्धव, 7 वर्ष झाली फाशी नाही, 2 मिळत नाही. काय हिजड्यांचं राज्य, हिजड्यांचं. मी मागे सुधीर भाऊ होते. सुधीर भाऊ माझे गाडी चालवायची तर स्टेशन वॅगन आमची एक नडी, मी ती कोकणाला देऊन टाकली स्टेशन वॅगन, आपलं ॲम्ब्युलन्स म्हणून. गाडीमध्ये माझी सभा झाली, गाडीत बसलो, अहो डास शिरले कोकणातले. कोकणात सुद्धा डास आहेत आणि प्रत्येक जण आपला मारतायत. पोलीस होते माझ्या गाडीत, त्यांनी प्रयत्न केला, म्हटलं जाऊ द्या, चोरानं पकडतायत नाही, तुम्ही डास काय पकडणार. मग शेवटी माझ्याकडे आमचा भालचंद्र ठाकूर आलाय की नाही मला माहित नाही, आजारी आहे, फार जुना, शिवसेनेच्या जन्मापासून. त्याला म्हटलं ठाकूर पुढच्या वेळेला एक 2-3 हिजडे गाव ह्याच्यामध्ये घेऊन आपल्या बसमध्ये, काय होईल ते टाळ्या मारत बसतील. डास मिळाला न मिळाला, पण त्यांचं समाधान टाळ्या मारल्याच होईल, आपलं डास मेल्याच होईल. आणि या काँग्रेस राजवटीमध्ये आता डासही थकले तो. कारण माझं एक वाक्य होतं, नाना पाटेकरांनी त्या मराठा क्रांतीवीरामध्ये एक वाक्य घेतले ते, अरे एक मच्छर आदमी को हिजडा बनाता है. हे माझं वाक्य. नानांची कशी ते, मी नाना विचारलं, नाने तुझ्याकडे कसं आलं? आलं म्हणे. आता मच्छरनी दिलं का? नाही म्हणे. आता डास इतके थकलेत विचारू नका. आमच्या सोंडा वाकडे झाला तो. कारण काँग्रेस पक्षामध्ये एवढे हिजडे होते इतके, आता चावायचं तरी कोणाला? सगळे झुकतात त्या सोनिया गांधीच्या समोर. ही हिजड्यांची अवलाद जोपर्यंत या देशावरती राज्य करते काँग्रेस पक्ष म्हणून, तोपर्यंत या देशाला चांगले दिवस येऊ शकणार नाही. आणि यंत्राने जर तुम्ही निवडणुका जिंकणार असाल तर उद्या मुडदे पडतील, मुडदे. तिरंगा उगीच नाही पडतात. आणि तिरंगाच्या साथीला माझ्या महाराजांचा भगवा झेंडा आहे, ते चिदंबरम. चालेल, एवढे ते नक्सलवादी दंतेवाडीमध्ये हल्ले करतायत, यांची लुंगी कशी नाही सुटत? काही नाही म्हणे, हा भगवा दहशतवाद आहे. असं हिरवा दहशतवाद तुम्हाला कधी दिसला नाही, भगवा दिसला. याचं कारण हे भगव्याचं तेज आहे. मी गृहमंत्री असा, कोणी असा, पण तुम्हाला भगव्याचं तेज तुम्हाला परवडणार नाही. धाडस कसं या लोकांचं होतं? हा आमचा हिंदुस्थान आहे, या हिंदुस्थानचा रंग आमच्या धर्माचा सुद्धा भगवाच आहे आणि भगवाच राहणार. असो, आज काय चाललंय ते माणिकराव, काय माणिक शोधले. मी काही बोललं तर पंचायत व्हायची, कारण तुमच्या डोक्यावर केस नाहीत. माणिकरावच्या डोक्यावर केस नाही, गुळगुळीत. सरकार ह्याच्यावरूनच घसरून पडणार आहे, त्या माणिकरावच्या डोक्यावरून. आपापसामध्ये डाव पेच चाललेले आहेत. ते मागे आम्ही केलं ना, हो करणार, यापुढे करत राहणार. माय नेम इज खान. मग ह्याच्यात गेला, जा तिकडे पाकिस्तानात जा. बिग बॉक्स आता निघाले, बिग काहीतरी बॉक्स ना, बिग बॉक्स. 2 काहीतरी लवंडे आणल्यात तरी पाकिस्तानातनं. का आपल्याकडे
चांगले गायक नाही आहेत, कलाकार नाही आहेत. वेळेल तर मी गायला लागेन. अगदीच काय नाही तर वंदे मातरम म्हणेन, जनगण म्हणेन. कशा करता? जो पाकिस्तान तुमच्या मुळावर आलेला आहे, अजूनही त्यांचं म्हणतात गिलगिटमध्ये भारताचा हिंदुस्थानाचाच तो भाग, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नालायकीमुळे तो पाकिस्तानने जिंकलाय. आणि आजही तिथे चायनानी, चीननी सैन्य घुसवले, अणुभट्टी देत आहेत, खंदक खणलेत, सैन्य आणलेत, रस्ते खणलेत. का आहे काय? कोण ही बाई? इटली मधली. अरे मुर्दाडानो, 2000 वर्ष मोगलांनी तुमच्या मोडक्यावर राज्य केले या देशावर. 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं आणि आता पुन्हा इटली राज्य करते परदेशी. काय भयंकर चालले. कुपोषण चालले आहेत, बालकं मरतायत, पोट फुगलेली दाखवतायत, लुकडी हातपाय. मी वाईन बद्दल बोलणार नाही. कोण बोलतंय? शरद पवार. माझे जुने मित्र आहेत. ते काय पितात हे मला माहिती आहे, शिवांबी सोडून. धान्यापासून दारू. अरे भडव्यानोच्या याला लोकांना खायला मिळत नाही, उपाशी मरतायत लोक, तुम्हाला धान्यापासून दारू बनवण्याची अवदसा आठवते. आणि हे मुर्दाड आमच्या देशातले जे मतदान करत असतील त्यांना म्हणायचं काय? एवढा संपूर्ण वाट लावून, आपल्या आयुष्याची वाट लावून टाकलेली आहे, देशाची वाट लावलेली आहे. निवडून देता तुम्ही, जे कोणी देत असतील ते, आपण नाही ते. मग कशाकरता जगताय? झालं या काँग्रेसवाल्यांच्या राजकीय खोपड्या आणि बाहेरनं येणाऱ्या लोंड्यांच्या झोपड्या. ह्याच्यामधनं काय? मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, काहीतरी चिकनगुनिया. कोणामुळे? आमच्यामुळे. आज नशीब पाऊस छान पडला, तलाव भरलेत, पण पाणी कोण पित आहेत? जोपर्यंत या सरकारामध्ये पाणी नाहीये तोपर्यंत तुम्हाला प्यायला सुद्धा उद्या पाणी मिळणार नाही. शिवसेनेचं सरकार आलंच, पाणी आणणारच. साहेबांच्या करिश्म्यामुळे 1-2 सभांच्या बळावर लोकसभा, विधानसभा मतदारसंघांचे निकाल फिरायचे. महापालिका, नगरपालिकांवर भगवा झेंडा डौलाने फडकू लागे. कारण त्यांनी समूहाच्या मानसशास्त्राचा फक्त अभ्यास केला नव्हता, तर त्यांनी आपल्या समस्त मराठी बांधवांच्या हितासाठी एक असिधारा व्रत घेतलं होतं. त्यामुळे आपल्या प्रत्येक भाषणाची सुरुवात करताना बाळासाहेब म्हणायचे, माझ्या समस्त माता भगिनींनो. तेव्हा जमलेल्या हजारो महिला हात जोडून त्यांना प्रतिनमस्कार करताना दिसायच्या. त्यांचे भाषण सुरू झाल्याबरोबर तरुण सैनिकांमध्ये घोषणाबाजीची चढाओढ लागे. मंत्रिपदाचा केवढा गैरवापर, किती गैरवापर. कायदा आणि सुव्यवस्था राहिली काय? कायदा आणि सुव्यवस्था राहिली? मंत्र्याच्या पौराणिक काही केलं तरी चालतं. काही म्हणजे त्यांच्या म्हणजे ऍडव्होकेट श्रीकांत भटने फार चांगले मुद्देसूद असे काही मुद्दे मांडलेत वर्तमानपत्रात की का हो, या मंत्र्यांच्या मुलांकरता निराळा कायदा आहे का या देशात? चांगला प्रश्न आहे, विचारण्यासारखा आहे. आपणही विचार करा, पत्रकारांनी विचार करावा. त्यांच्याबद्दल काय बोलायचं पत्रकार? दुखवलं तरी, दुखवलं नाही तरी चालूच आहे. सजावट म्हणजे काही ठराविक वर्तमानपत्र म्हणजे हमखास आपल्या विरुद्ध जाणारच. काही तर असं वाटतं की त्या पक्षाने नवीन जन्मास आलेल्या यांना नोकरीला ठेवलंय की काय? तुमच्याशी वैध मी कशाला घेऊ? अरे मी तुमच्याच क्षेत्रातला व्यंग चित्रकार म्हणून. पण कशा कथा खेळत चालवला आहे? काय आम्ही तुमचं घोडं मारले? कशा करता ते कल्याण डोंबोलिया गेली, उद्धव कमी पडले, घसरले. आता ही पिढी आम्ही आणली आहे, आणायची नाही. उद्धवला मी शिवसेनेमध्ये आणलेला नाही. मला शिवसेनेत घराणीशाही नको. ज्यांनी आणला तो बाजूलाच राहतोय. कविवर्य महापौर यांनी भावनात्मक अशा काही
गोष्टी मांडल्या, एक कविता आपल्याला सादर केली. पंतांनी मुंबईबद्दल उल्लेख केला. मोहन रावले सोडल्यास बाकी आपल्या जागा का गेल्या? बरोबर आहे. जबाबदार कोण? तुम्ही. कसे? 4-5 दिवस लागोपाठ रजा आल्या, केसरी टूर, ही टूर, ती टूर, ही टूर नडली. आता मला धस्स होते की गणपती आलेत आणि तुम्ही जाणार. कोकणातले लोक तर पहिले जाणार. अगोदर जाऊन तुम्ही करता काय? बाप्पा आला नाही आणि तुम्ही अगोदर काय गप्पा मारताय? आणि मग ते नेताना त्याला गणपती बाप्पा मोरया पुढच्या, आणि ते चैन पडे ना आम्हाला. बरं, ते गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला. आमचं तेच म्हणणं आहे. आमचं तेच म्हणणं आहे. मतदार गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला. बोमला तर करायचं काय? मतं कमी झाली. ही मुंबईची अवस्था बरी नाहीये. हा बेजबाबदारपणा आहे, हा राष्ट्रद्रोह आहे. मी म्हणेन हिंदूंनी तर तो करता कामा नये. कल्पना चांगली आहे, विधानसभेवरती भगवा फडकलाच पाहिजे, मग आमच्या नावाच्या घोषणा आणि अमुक तमुक. चांगलं आहे की ऐकायला बरं वाटतं, गुदगुल्या होतात. पण फडकणार कसा? उद्या गणपती आल्यानंतर गावाला जाऊन बसलात तर मुंबईत आलेल्या गणपती काय तुमच्या नावानं मतदान करतील काय? सगळे रांकेमध्ये निरणे आकारचे गणपती आता ते टिपका म्हणून घेतात. तुमच्या नावाचा, हा याच्या नावाचा, तर त्याच्या नावाचा, तर त्याच्या नावाचा. असं काय आहे काय? चैन पडे ना आम्हाला. कोणाला चैन पडते हे असं झाल्यानंतर? पंत पडले, चैन आहे मला, बरं वाटलं. सगळे गेले. राम नाईक पडले. पडल्याचं दुःख नाही हो, पण कोणी पाडले? कालच्या कार्ट्यानी, हे नाच्या पोऱ्या. आणि तो लोकसभेमध्ये जाऊन काय करणार आहे? नाचणार आहे काय? दरवेळी आपलं पतंग उडवते, असं 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 करून, असं असं करून आपलं. नुसत्या या असल्या लोकांमुळे काही देशाचा कारभार सुधारू शकत नाही. पोरखेड चालले अक्षरशः. काय केवढ्या नट्या हो. तर एक 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 जात आहेत. जय बच्चनचं काय झालं कोण असतो तर रात्री फोन करून विचारा. जया बच्चन, जयप्रदा, हेमा मालिनी, अमुक तमुक, धर्मेंद्र, सगळं बॉलिवूड आतमध्ये. तर कार्टून्स मी काही काढत नाही. मी राजाला सांगतो, पण राजा काही दिवस बरंच नाही, ते पाठ दुखणी लागली आणि ताप फणकून झाला होता, अगदी फणफणला होता. तर कार्टून काढायचं, पायऱ्या, लोकसभेचे ते खांब बिंब सगळे वगैरे वगैरे. आणि बाहेर सगळे प्रोड्युसर आणि डायरेक्टर बसलेत आणि नवीन. काही लोक विचारतात रे चॅनल वगैरे, हे बाहेर कसले बसतात? बाहेर म्हणजे काय, सगळे आत नट आहेत ना. नटनटे आतमध्ये ॲग्रीमेंट करायचं आहे, सहयोग घ्यायला थांबलो होतो, सगळे आतमध्ये. हे बॉलिवूडवाल्यांकडनं देशाचा कारभार चालू शकतो. पण एकाने भाकीत केलं, आज शिवतीर्थावरती शिवसेना प्रमुख 1 तास भाषण करणार. झालं का रे 1 तास? माझ्याकडे घड्याळ आहे, पण मला घड्याळ समजत नाही. 1 तास भाषण करणार, झालंही असेल, मलाही माहित नाही. कोण बघते घड्याळाकडे? तुम्ही आहात आणि मी आहे. जो पण आपण बसतात ऐकता आहात तो पण मी बोलत राहणार. पण आता मात्र आवर्त घेतो, कारण आपल्याला गाड्या पकडायच्या आहेत. पण ही काही सोनिया गांधीची सभा नाही आहे. ही जमवलेली माणसं, पैसे घेऊन आणलेली माणसं नाही आहेत, भाड्याने गाड्या देऊन आणलेली माणसं नाही आहेत. ही रक्ता मांसाची माणसं आहेत. भगव्या झेंड्याखाली जमलेली हे मरगट्टे आहेत, शिवरायाचे मावळे. आणि हे दृश्य जोपर्यंत महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र आपल्यामुळेच राहणार, ह्यांच्यामुळे जाणार नाही, त्यांच्या हातात जाऊ देणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रासाठी जगायलाच पाहिजे. त्याविषयी मला आमचे जुने जाणते ज्यांनी
पाठीद्वार केले, मला अटक करण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे वगैरे. ते छगनराव भुजबळ त्यांचा फोन आला, साहेब मला आशीर्वाद द्या, माझा वाढदिवस आहे. म्हटलं आनंद आहे. महाराष्ट्रासाठी झटा आणि महाराष्ट्रासाठी लढा, हाच माझा आशीर्वाद. काय आशीर्वाद देणार? कसली आरक्षण, कसली काय? अरे पहिल्यांदा संरक्षण द्या, महिलांना संरक्षण द्या. पहिल्यांदा बलात्कार चाललेले आहेत. बरं झालं एक दुर्गा नावाची काहीतरी एक संघटना निघाली महिलांची, त्यांनी ठोकलं, फर्निचर उद्ध्वस्त केलं. ही पाळी येणार आहे आज उद्या. मंत्र्याने ह्याच महिला सोडल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावरती. ते पोलीस बिलीस बघतील मागून. चला, त्यातून एखादी बाई मंत्र्यांची बायको असेल तर सोडून द्यायचं, क्लीन चिट द्यायची. चल, भानगड मिटली. काय चाललंय? प्रत्येक महिलेला असं मी म्हणेन, शस्त्र परवाना द्या, प्रत्येक महिलेला देऊन टाका. चला, घराघरामध्ये जाऊ द्या, येऊ द्या. साला ते काश्मीरचे ते अतिरेकी येऊ द्या, आणखीन कोणी येऊ द्या. किंबहुना जे महाराष्ट्राच्या पोलिसांना, मुंबईच्या पोलिसांना जे जमत नाही ते ह्या महिला करून दाखवतील. हातात शस्त्र द्या त्यांच्या. सामाजिक राजकीय विषयांवर मार्मिक भाष्य करता करता ते सभेला गुदगुल्या करायचे, मोठमोठ्या लोकांच्या नकला करायचे आणि क्षणात अवघी सभा गदगदा हलू लागले. सगळा परिसर लोकांच्या हशा टाळ्यांनी फुलून यायचा. त्यावेळी बाळासाहेबांच्या चेहऱ्यावर उमलणारं विजयी हास्य पाहण्यासारखं असे. एखादा कसलेला वाहन चालक जसा आपली मोटर हवी तशी वळवतो, तद्वत बाळासाहेब हास्य कल्लोळात बुडालेल्या श्रोत्यांना एका क्षणात गंभीर विषयाकडे नेत आणि त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला आव्हान करत हिंदुत्व, दहशतवादी हल्ले, भारत पाकिस्तान सामने असे विषय असतील तर बाळासाहेबांच्या शब्दास्त्रांच्या एकामागून एक अशा फैरी झडत. मग समोरची सभाई त्यांच्या त्या आक्रमक शब्दांशी एकरूप होऊन टाळ्या घोषणांचा गजर करू लागे. असे वक्ता आणि श्रोता यांच्यामधील अभूतपूर्व एकत्व, अद्वैत आता यापुढे पाहायला मिळणार नाही. शिवसेना भवन उभा आहे, एक पवित्र वास्तू, एक दिमाखामध्ये शानमध्ये. त्या दादर भागामध्ये शिवसेनेला धूळ चारली गेली. शिवसेनेचे 2 तुकडे पाडणारे. का म्हणून असं होतं, कशाला होतं, त्याचा विचार सर्वांच सर्वांनी केला पाहिजे. ते करायला नको आहे. मराठी माणूस एकत्र येऊन या काँग्रेसच्या कानफडात मारली पाहिजे, अशी मारली पाहिजे ते पुन्हा निवडणुकीच्या भानगडीत ते पडणार नाही. शरद पवार म्हणजे काय? अहो, तुम्हाला शरद पवार शरम नाही का वाटत? काय बडबडता तुम्ही? मुंबई बहुभाषिक आहे असं. सगळ्यांनीच पोरं जी काढली आहेत ती सगळी बहुभाषिकच आहेत. तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? बहुभाषिक असली नसली आम्हाला माहित नाही. मुंबई माझ्या महाराष्ट्राची राजधानी आहे, विसरू नका. 2-3 फुल्यामध्ये जेवढ्या फुल्या घालायच्या त्या घाला आणि त्यामध्ये शरद पवारांचं वाक्य टाका. पुन्हा असं बोलण्याचं धाडस करू नका. सगळी वाटणी झाली. नवासा काय? नवासा आतल्या भानगडी मला माहित आहे. एकच गंमत प्रश्न विचारतो, का हो शरद बाबू, तर ते काय त्यांचं ते नाव, ते अजित गुलाबचं तुम्ही ओळखता का हो? असं हे झाल्यासारखा प्रश्न विचारतोय. द्या उत्तर. पृथ्वीराज चव्हाणने लवासाबद्दलची माहिती आपल्या ह्याच्याखाली ठेवली होती. कशाखाली? वय झालं म्हणजे आठवत नाही कशाखाली. मांडीखाली ठेवली होती. 1.5 वर्ष. मग शरद पवार जाऊन भेटतात, गुजू 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 काहीतरी चालतं आणि फाईल तशीच राहते. एवढंच म्हणेन, आपण मला सांभाळलं, मी तुम्हाला सांभाळलं. त्याच्यामध्ये इमानाचा फार महत्वाचा प्रश्न आहे. हे इमान आपण सांभाळा. हे इमान जोपर्यंत आपण माझ्यासाठी सांभाळत आहात तोपर्यंत शिवसेनेला कोणी हरू शकणार नाही आणि कोणालाही जिंकता येणार नाही.
जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हो.